डेमो लेक्चर मध्ये सर्व स्टुडंट्स आणि पेरेंट्सचं स्वागत आहे। तर पहिला मी माझी ओळख करून देते। मी मिसेस शाल्मली चेतन डाकवे, फ्रँचायझी ओनर, सक्सेस अबॅकस कोल्हापूर। तर जी आपण ऍड रन केली होती 30-40 जणांना, तर त्यातले 25-30 जण या डेमो लेक्चर मध्ये जॉईन झाले आहेत। तर सगळ्यांचे मी तुमच्या इथं स्वागत करते आणि सर्वप्रथम मी सर्व पॅरेंट्सचे आणि स्टुडंटचे ॲप्रिशिएट करत आहे। तुम्ही एक जागरूक पालक आहात की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ इथे इन्व्हेस्ट केलात, त्यामुळे तुमचे मनापासून आभार मानते। तुम्ही एक सुज्ञ पालक आहात की तुम्ही जाणता की या स्पर्धेच्या युगात फक्त पुस्तकी ज्ञान असणं आवश्यक नाही आहे, तर तिथे बाकीच्याही गोष्टी मुलांना आल्या पाहिजेत, हे तुम्ही सर्व पालक जाणता। कारण हे स्पर्धेचं युग आहे आणि तिथे फक्त पुस्तकी ज्ञान असणं आवश्यक नाही आहे, तिथे बाकीच्याही गोष्टी आल्या पाहिजेत, हे तुम्ही सर्वजण जाणता। तर इथे जे जॉईन आहेत त्यातल्या काही पेरेंट्सना, स्टुडंट्सना अबॅकस म्हणजे काय याबद्दल माहिती आहे आणि काही पेरेंट्सना अबॅकस म्हणजे काय हे माहित नाही आहे। तर आपण थोडक्यात अबॅकसची माहिती घेऊयात, इन्फॉर्मेशन घेऊयात की अबॅकस नेमकं काय आहे, कॅल्क्युलेशन कसं करतात हे बद्दल आपण थोडी माहिती घेऊयात। ठीक आहे, तर हे बघा, हे जे माझ्या हातात दिसत आहे हे स्टुडंट अबॅकस टूल आहे। त्याला स्टुडंट अबॅकस टूल असं म्हणतात। हे दिसायला जरी खेळण्यासारखं दिसत असेल तरी यावरती आपण 10 लाखापर्यंतची कॅल्क्युलेशन करू शकतो। तर त्याला स्टुडंट अबॅकस टूल असं म्हणतात आणि यावरती आपण 10 लाखापर्यंतची कॅल्क्युलेशन करू शकतो। हे दिसायला जरी खेळण्यासारखं दिसत असेल तरी आपण यावरती 10 लाखापर्यंतची कॅल्क्युलेशन करू शकतो। आम्ही मुलांना पहिला हे टूल यूज करून कॅल्क्युलेशन करायला शिकवतो आणि मग नंतर मुलांना इमॅजिनेशन करून कॅल्क्युलेशन करायला शिकवतो, म्हणून तर याला स्टुडंट अबॅकस टूल असं म्हणतात। आणि आता या टूलची मोठी प्रतिकृती इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, तर याला मास्टर अबॅकस टूल असं म्हणतात। तर तुमचा प्रश्न असेल की स्टुडंट अबॅकस टूल, मास्टर अबॅकस टूल असं काम, तर हे यूज करून स्टुडंट्स कॅल्क्युलेशन करतात, म्हणून त्याला स्टुडंट अबॅकस टूल असं म्हणतात। आणि आम्ही टीचर्स हे टूल यूज करून मुलांना कॅल्क्युलेशन करायला शिकवतो, म्हणून याला मास्टर अबॅकस टूल असं म्हणतात। तर या टूल विषयीची मी माहिती तुम्हाला सांगते, लक्ष द्या। हे जे रेक्टँगल दिसत आहे तुम्हाला, हे जे रेक्टँगल आहे त्याला फ्रेम असं म्हणतात। हे जी आयताकृती तुम्हाला दिसत आहे त्याला फ्रेम असं म्हणतात। आणि हे जे मण्यांसारखे दिसतात ना त्याला बीट्स असं म्हणतात, त्याला बीट्स म्हणतात। ठीक आहे, तर हे जे खालचे बीट्स आहेत, हे जे खाली जे बीट्स आहेत तर त्याला लोअर बीट्स असं म्हणतात। आणि ही जी एक लाईन आहे बीट्सची, ही जी वरची लाईन्स आहे त्याला अप्पर बीट्स असं म्हणतात। त्यानंतर ही जी मध्ये तुम्हाला एक पट्टी दिसते, ही जी पट्टी दिसते तर त्याला डिवायडर असं म्हणतात, त्या पट्टीला डिवायडर असं म्हणतात। आणि या डिवायडर वरती हे 5 पॉइंट्स आहेत, 1, 2, 3, 4 and 5, हे 5 पॉइंट्स आहेत। त्यानंतर हा जो मिडल पॉइंट आहे ना त्याला युनिट पॉइंट असं म्हणतात, या मिडल पॉइंटला युनिट पॉइंट असं म्हणतात। आणि आपले सर्व कॅल्क्युलेशन या युनिट पॉइंट पासूनच सुरू होतात। ठीक आहे, मी पुन्हा एकदा माहिती सांगते। हे जे रेक्टँगल दिसत आहे आयताकृती त्याला फ्रेम असं म्हणतात। हे मणी आहेत त्या बीट्स असं म्हणतात, जे मण्यांसारखं दिसतं। आणि हे जे खालचे आहेत त्याला लोअर बीट आणि हे अप्पर बीट। त्यानंतर ही जी मध्ये पट्टी दिसते त्याला डिवायडर असं म्हणतात आणि त्यातल्या मिडल पॉइंटला युनिट पॉइंट म्हणतात। आणि आपले सर्व कॅल्क्युलेशन या युनिट पॉइंट पासून सुरू होतात। हे बीट्स आहेत ते असे मुव्हेबल आहेत, बीट हे सर्व बीट मुव्हेबल आहेत। आणि जेव्हा हे बीट
या डिवायडरला टच होतात, हे बीट्स जेव्हा या डिवायडरला टच होतात तेव्हा या अबॅकसला एक व्हॅल्यू मिळते, या अबॅकस टूलला एक व्हॅल्यू मिळते, कारण हे बीट्स मुव्हेबल आहेत आणि जेव्हा हे बीट्स त्या डिवायडरला टच होतात ना तेव्हा त्या अबॅकसला एक व्हॅल्यू मिळते. आता सध्या ह्या डिवायडरला एकही बीट टच नाहीये, त्यामुळे ह्या अबॅकसची व्हॅल्यू आहे 0, कारण ह्या डिवायडरला एकही बीट टच नाहीये. ठीक आहे, तर या अबॅकस टूलवरती व्हॅल्यू कशा ओळखायच्या ह्या मी तुम्हाला सांगते. मी आता 0 to 9 पर्यंतच्या व्हॅल्यू मी तुम्हाला या अबॅकस टूलवरती दाखवते. तर आता बघा, या टूलला एकही बीट टच नाहीये, त्यामुळे आता या अबॅकसची व्हॅल्यू आहे 0. त्यानंतर 1 कशी व्हॅल्यू करायची बघा, हा युनिट पॉइंट आहे, ह्या युनिट पॉइंटच्या खालचे जे बीट्स आहेत त्याला लोअर बीट्स म्हणतात. ह्या लोअर बीट्सचा एक बीट मी डिवायडरला टच केले, लोअर बीट मधला एक बीट मी डिवायडरला टच केले, युनिट पॉइंटला टच केले, तर आता या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 1. लोअर बीटचा एक बीट मी डिवायडरला टच केले, आता या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 1. त्यानंतर लोअर बीटचा दुसरा बीट मी डिवायडरला टच करते, तर आता या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 2. त्यानंतर लोअर बीटचा तिसरा बीट मी डिवायडरला टच करते, तर आता या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 3. 1, 2 आणि 3, तर आता या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 3. त्यानंतर लोअर बीटचा चौथा बीट मी डिवायडरला टच करते, तर आता या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 4. 1, 2, 3, 4, तर आता आपल्या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 4. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता 5 कसं कॅल्क्युलेट करायचं, तर बघा लक्ष द्या, हे चारही पण बीट मी खाली घेतले आणि जो ह्या कॉलम मधला जो अप्पर बीट आहे युनिट पॉइंटच्या एक्झॅक्टली वरचा, तो मी डिवायडरला टच केले, तर आता या अबॅकसची झाली व्हॅल्यू 5, कारण या एका बीटची व्हॅल्यू ही 5 असते. लोअर बीट मध्ये एका बीटची व्हॅल्यू ही 1 असते, अप्पर बीट मध्ये एका बीटची व्हॅल्यू ही 5 असते, त्यामुळे आता आपल्या अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 5. ठीक आहे, त्यानंतर 6 कसं बघायचं बघा, लोअर बीटचा एक बीट मी डिवायडरला टच केले, 5 ऍड 1 दॅट इज 6. देन लोअर बीटचा सेकंड बीट मी डिवायडरला टच केले, द 5 ऍड 2 बीट्स दॅट इज 7. देन मी लोअर बीटचा तिसरा बीट डिवायडरला टच केले, द 5 ऍड 3 बीट्स दॅट इज 8. त्यानंतर लोअर बीटचा चौथा बीट मी डिवायडरला टच केले, द 5 ऍड 4 बीट्स दॅट इज 9. ठीक आहे, मी व्हॅल्यू पुन्हा एकदा दाखवते, नीट लक्ष द्या. डिवायडर एकही बीट टच नाही आहे, त्यामुळे अबॅकसची व्हॅल्यू आता सध्या 0 आहे. युनिट पॉइंटचा खालचा बीट लोअर बीट मधला एक बीट डिवायडरला टच केले, तर आता अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 1. त्यानंतर दुसरा बीट डिवायडरला टच केले, अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 2. त्यानंतर तिसरा बीट डिवायडरला टच केले, आता अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 3. त्यानंतर चौथा बीट डिवायडरला टच केले, आता अबॅकसची व्हॅल्यू झाली आहे 4. त्यानंतर हे बीट मी खाली घेते, युनिट पॉइंटच्या एक्झॅक्टली वरचा बीट म्हणजे अप्पर बीट एक मी खाली घेतला, आता या एका बीटची व्हॅल्यू असते 5, ह्याची व्हॅल्यू झाली आहे अबॅकसची व्हॅल्यू 5. त्यानंतर 6 साठी लोअर बीटचा एक मी बीट टच केले, द 5 ऍड 1 दॅट इज 6. देन दुसरा बीट टच केले, द 5 ऍड 2 बीट 7. देन 5 ऍड 3 बीट that is 8 and 5 add 4 bit that is 9. तर ह्या व्हॅल्यू कशा बघायच्या अबॅकस टूल वरती त्या तुम्हाला सर्वांना समजल्या आहेत. तर इथे मी काही तुम्हाला अबॅकस टूल वरती व्हॅल्यू दाखवते, तर त्या व्हॅल्यू काय आहेत ते तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये चॅट करून सांगायचं आहे. ठीक आहे, आता या अबॅकस टूल वरती
व्हॅल्यू काय आहे प्लीज मला चॅट बॉक्स मध्ये चॅट करून सांगा. शुभंकर, साहिल, व्हेरी गुड राईट आन्सर. वेदांत, अनिकेत, व्हेरी गुड राईट आन्सर. देन हर्ष, अर्णव, व्हेरी गुड राईट आन्सर. साई, अनु, व्हेरी गुड राईट आन्सर. जयमाला पाटील, व्हेरी गुड राईट आन्सर. ओके, बरेच स्टुडंट्सना समजल्यात व्हॅल्यू. नील, व्हेरी गुड राईट आन्सर. देन नेक्स्ट बघा, आता अबॅकस टूल वरती व्हॅल्यू काय आहे. अंजली राईट. अबॅकस टूल वरती काय आहे व्हॅल्यू बघा. अनिकेत, अबॅकस टूल वरती व्यवस्थित. अंजली, वेदांत, व्हेरी गुड राईट आन्सर. शौर, व्हेरी गुड. हर्ष, स्वरा, व्हेरी गुड राईट आन्सर. याज्ञा, नील, व्हेरी गुड. जयमाला, व्हेरी गुड राईट आन्सर. अनिकेत, व्हेरी गुड राईट आन्सर. ठीक आहे. साई, व्हेरी गुड राईट आन्सर. अजून एक व्हॅल्यू मी दाखवते तुम्हाला. आता बघा अबॅकस टूल वरती व्हॅल्यू काय आहे बघा. शुभंकर, व्हेरी गुड राईट आन्सर. वेदांत, साहिल, व्हेरी गुड राईट आन्सर. अर्जुन, सुमित, व्हेरी गुड राईट आन्सर. किशोर, साई, व्हेरी गुड राईट आन्सर. गुरुराज, व्हेरी गुड राईट आन्सर. देन अर्णव, स्वराज, व्हेरी गुड राईट आन्सर. तरी आता अबॅकसची व्हॅल्यू आहे 9. ठीक आहे. खूप स्टुडंटचे राईट आलेत आन्सर. ही व्हॅल्यू आहे 9. तर आता मी तुम्हाला ह्या अबॅकस टूलचा यूज करून ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. बघा मी बोर्डवरती काही गणिते लिहिली आहेत ते आपण कसे आता बघायचे बघा. ऍड 2 then add 2 then add 5. add 5 साठी मी अप्पर बीट डिवायडरला टच करते. दॅट इज आपला आन्सर असणार आहे 9. बघा अबॅकस टूल वरती आन्सर आहे 9. तेच आपल्या इथं आन्सर असणार आहे 9. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. add 3 1 2 3 then add 5 and then less 3 ला मी 3 बीट लेस करते 1 2 3. तर आपल्या अबॅकस टूल वरती व्हॅल्यू काय आहे बघा 5. तेच आपल्या इथं आन्सर असणार आहे 5. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा. add 5 then add 2 then add 2 and then less 3 सांगितले 3 बीट लेस करते 1 2 3. तर आपल्या अबॅकस टूल वरती व्हॅल्यू आहे 6. शुभंकर, व्हेरी गुड. तर आपली इथं आन्सर असणार आहे 6. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. add 5 then add 4 1 2 3 4 add 4 then less 5. तर आपला आन्सर असणार आहे शौर्य, व्हेरी गुड. आपल्या अबॅकस टूल वरती आन्सर असणार आहे 4. तेच आपल्या इथं आन्सर असणार आहे 4. साई, किशोर, व्हेरी गुड. तर हे जे 2 एक्झाम्पल मी सॉल्व्ह करते मी सॉल्व्ह अबॅकस टूल वरती करते तर त्याची व्हॅल्यू काय असेल ते तुम्ही मला सांगायचं आहे. add 9 then less 5 then less 2 then add 5. तर अबॅकस टूल वरती व्हॅल्यू काय आहे. साई, शुभंकर, व्हेरी गुड. हर्ष, इशिता, व्हेरी गुड. याज्ञा, वेदांत, व्हेरी गुड राईट आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. तर आन्सर असणार आहे
7. The next example, add 8. Add 8. Then less 5. Less 5. Then add 1. Add 1 and add 5. Add 5. तर आपल्या अबॅकस टूलवरती आन्सर काय आहे? साई, इशिता, व्हेरी गुड. याज्ञा, साहिल, व्हेरी गुड राईट आन्सर. किशोर, वेदांत, व्हेरी गुड राईट आन्सर. अर्जुन, जयमा, व्हेरी गुड राईट आन्सर. तर आपला आन्सर असणार आहे 9. ठीक आहे. तर या मी तुम्हाला समर्थ, प्रथमेश, व्हेरी गुड राईट आन्सर. तर इथे मी तुम्हाला 1 डिजिटचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशा कॅल्क्युलेट करायच्या हे मी तुम्हाला सांगितले. तर अशाच पद्धतीने आपण अबॅकस टूलचा वापर करून आपण 2 डिजिट ऍडिशन सबट्रॅक्शन, 3 डिजिट ऍडिशन सबट्रॅक्शन हे कॅल्क्युलेशन करू शकतो. आम्ही स्टुडंट्सना पहिल्यांदा हे अबॅकस टूल यूज करून कॅल्क्युलेशन करायला शिकवतो आणि मग नंतर त्यांना इमॅजिनेशन करून कॅल्क्युलेशन करायला शिकवतो. तर मुलं इमॅजिनेशन कसं कॅल्क्युलेशन करतात, तर त्यासाठी इथे मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो देते. एक स्टुडंट आहे हर्षवर्धन म्हणून, त्याचा अबॅकसचा कोर्स कंप्लीट झाला आहे. तर तो इमॅजिनेशन करून कसं कॅल्क्युलेशन करतो ह्याचा लाईव्ह डेमो बघूयात. तर स्टुडंट, जर तुमचे पेरेंट्स तुमच्याबरोबर नसतील तर प्लीज त्यांना जॉईन व्हायला सांगा डेमो बघण्यासाठी. तुमच्या पेरेंट्सना बोलवून घ्या, जॉईन करायला सांगा. आपण इथे हर्षवर्धनचा डेमो बघणार आहोत. त्याला मी काही क्वेश्चन विचारणार आहेत. त्याला ऍडिशन सबट्रॅक्शन, त्यानंतर 2 ते 99 पर्यंतचे पाढे तो पाठांतर न करता कसे कॅल्क्युलेट करतो ते बघायचं आहे तुम्हाला. आणि जर तुमचेही काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये चॅट करून सांगा. 99 पर्यंतचे पाढे, 2 ते 99 पर्यंतचे कुठलेही पाढे तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये चॅट करून सांगा. मी त्याला सांगते तो कसं कॅल्क्युलेट करतो ते बघा. मी हर्षवर्धनला व्हिडिओ स्पॉटलाइट करते हर्षवर्धनचा. Add 1, add 4, less 2, add 7, add 1. 11. Okay, very good, Harshvardhan. Then add 3, add 6, add 1, add 5, less 1. 14. Very good, Harshvardhan. Add 8, add 5, add 2, add 5, add 1. 21. Okay, very good. हे 1 डिजिट झाले, आता 2 डिजिटचे मी विचारते. Add 72, add 49. 121. Very good. Add 64, add 27. 91. Add 92, add 56. 148. Okay, very good. Then 3 digit चे मी विचारते. Add 382, add 616. 998. Okay, very good, Harshvardhan. Then 863 less 252. 601. Okay, very good. Then 3056 and 632. 988. Very good, Harshvardhan. मी डेसिमल बदले विचारते. Add 0.52, add 0.84. 1.36. Very good, Harshvardhan. Then 0.38, add 0.26. 0.64. Very good, Harshvardhan. Then 0.68, add 7.51. 8.19. Very good, Harshvardhan. त्यानंतर मी हर्षवर्धनला टेबल्स विचारते. जर तुम्हाला पण कोणते टेबल्स विचारायचे असतील तर तुम्ही सांगू शकता, मला चॅट करून सांगता. टेबल्स 68 चा टेबल हर्षवर्धन. 68, 136, 204, 272, 340, 408, 476, 544, 612, 680.
ओके. सुमितनं सांगितलं आहे 52 चा टेबल. 52, 104, 156, 208, 260, 312, 362, 416, 468, 520. ओके. देन साईने सांगितलं आहे की 82 चा टेबल. 82, 164, 246, 328, 410, 492, 570, 492, 574, 656, 738, 820. अँड इशिताने 77 चा सांगितलं आहे. 77, 154, 231, 308, 385, 462, 539, 616, 703, 780. ओके. देन याज्ञाने सांगितलं आहे की 98 चा. 98, 196, 294, 392, 490, 588, 686, 784, 882, 980. तर व्हेरी गुड. ऍक्च्युली खूप जण चॅट करतात परंतु सगळ्यांचेच घेणे पॉसिबल नाहीये. त्यानंतर मल्टिप्लिकेशन विचारते. 78 मल्टिपल बाय 42. वर्टिकल क्रॉस मेथड यूज करायचे. 3276. व्हेरी गुड. 36 मल्टिपल बाय 24. 864. व्हेरी गुड. जर पेरेंट्सना 2 डिजिटचे विचारायचे असतील तर विचारू शकता. पेरेंट्स, स्टुडंट्स 2 डिजिट मल्टिप्लिकेशन. $77 multiple by 44. $3388. Very good. And 27 multiple by 12. $324. Okay, very good. इशिताने सांगितलं 44 multiple by 82. 44. Multiple by 82. $3608. Okay, very good. Thank you, Harshavardhan. Join with us. तर हर्षवर्धनचा लाईव्ह डेमो तुम्ही आता बघितलाच असाल. तर त्याच्यामध्ये जो काय हा बदल झाला आहे, तर त्याने अबॅकसचा कोर्स कंप्लीट केला, त्यामुळे त्याच्यात हा बदल झाला आहे. आणि इथे मला सांगण्याचा आनंद होतो की हर्षवर्धनने साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये हर्षवर्धन हा टॉप 3 मध्ये आहे. सैनिक स्कूलची एंट्रन्स एक्झाम असते तर त्यात टॉप 3 मध्ये हर्षवर्धन आहे. ह्या जो त्याच्यात काही बदल झाला आहे तो फक्त अबॅकस कोर्समुळे झाला आहे. कारण ह्या कोर्समुळे MTS, NTS खूप स्कॉलरशिप असतात. त्यानंतर सैनिक स्कूलची एंट्रन्स एक्झाम असते, त्यामध्ये खूप उपयोगी पडता हा कोर्सचा उपयोग होतो. तर इथे मी तुम्हाला एक आमच्या कंपनीचं प्रेझेंटेशन दाखवणार आहे. आणि हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना काही बेसिक मॅथच्या ट्रिक्स शिकवणार आहेत. तर हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला स्टुडंट्सना मी बेसिक मॅथच्या ट्रिक्स शिकवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत जॉईन राहा. प्लीज आपण प्रेझेंटेशन बघणार आहोत. सुस्वागतम सर्व स्टुडंट्स अँड पेरेंट्सचं इथे स्वागत आहे. द सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या आपल्या कंपनीच्या शाखा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कार्यरत आहेत. आपली कंपनी ही ISO सर्टिफाईड आहे आणि 65 पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत आणि 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अबॅकसचा कोर्स हा कंप्लीट केला आहे. तर अबॅकस टूल कसं आहे ते बघा. हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे
हे अबॅकस टूल आहे, याला स्टुडंट अबॅकस टूल असं म्हणतात. आम्ही स्टुडंट्सना हे अबॅकस टूल चा यूज करून पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायला शिकवतो आणि मग नंतर त्यांना या टूलची पण गरज नसते, मुलं इमॅजिनेशन कॅल्क्युलेशन करू शकतात. तर हा कोर्स कोणासाठी आहे ते बघूयात. तर हा कोर्स फक्त 6 ते 14 वर्ष वयोगटातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ऑनलाईन क्लाससाठी 3री ते 8वीचे विद्यार्थी. तर आपल्या कोर्सची उद्दिष्टे काय आहेत ते बघूयात. तर मुलांची एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि आत्मविश्वास वाढवणे. तर तुम्ही बघू शकता की मुलांचं स्टडी करताना कॉन्सन्ट्रेशन नाही राहत व्यवस्थित. तर जेव्हा मुलं या अबॅकस टूलचा यूज करून कॅल्क्युलेशन करतात तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यांची एकाग्रता क्षमता वाढते, तसंच त्यांची स्मरणशक्तीही वाढते. मुलांच्यात एक प्रकारची भीती असते गणिताविषयीची, की 99 पर्यंतचे पाढे कसे पाठ करायचे, एक भीती असते त्यांच्या मनात. तर जेव्हा ते मुलं हा अबॅकसचा यूज करून अबॅकस टूलचा जेव्हा कॅल्क्युलेशन करतात ना, तर त्यांच्या मनातली गणिताबद्दलची भीती नाहीशी होते आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास वाढतो की मला कोणतेही गणित येऊ शकतं, त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. तर ही आपली कंपनीची उद्दिष्टे आहेत. तर अबॅकस कोर्सचे फायदे काय आहेत बघूया. मुले संगणक व कॅल्क्युलेटर पेक्षाही जलद गतीने अंकगणित सोडवू शकतात. आता तुम्ही हर्षवर्धनचा डेमो बघितलाच असाल की तो कसं कॅल्क्युलेशन करत होता विदाउट संगणक आणि कॅल्क्युलेटर यूज न करता तो कॅल्क्युलेशन करत होता. हा तुम्ही लाईव्ह डेमो बघितलाच असाल. त्यानंतर 2 ते 99 पर्यंतचे पाढे पाठांतर न करता ते म्हणू शकतात. मुलांना खूप इझी जातं 2 ते 99 पर्यंतचे पाढे पाठांतर न करता ते म्हणू शकतात. त्यानंतर 99 मल्टिपल बाय 98, 93 मल्टिपल बाय 97 यासारखे गुणाकार मुलं फक्त 6 सेकंदात सोडवू शकतात. मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढते. ही आपल्या अबॅकस कोर्सचे फायदे आहेत. तर आपला कोर्स हा 4 लेवलमध्ये डिवाइड केला आहे. तर त्याचा अभ्यासक्रम कसा असणार ते आता आपण बघूयात. आपला हा कोर्स 4 लेवलमध्ये डिवाइड केला आहे. तर त्यामध्ये काय काय अभ्यासक्रम आहे ते आपण बघून घेऊयात. त्यामध्ये आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, डेसिमल, टेबल्स, स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ अँड क्यूब रूट म्हणजेच घनमूळ. मी सिलेबस पुन्हा एकदा रिपीट करते बघा काय काय असणार आहे. आपल्या कोर्समध्ये एकूण 4 लेवल असणार आहेत आणि त्यामध्ये सिलेबस काय असणार आहे ते बघूयात. त्यामध्ये असणार आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, डेसिमल, टेबल्स, स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ आणि क्यूब रूट घनमूळ. हा आपला अभ्यासक्रम असणार आहे. तर काय उदाहरणार्थ बघूयात. उदाहरणार्थ कशा असतील तर तुम्ही पहिलं एक्झाम्पल बघू शकता की 3 डिजिट मल्टिपल बाय 1 डिजिट, देन 2 डिजिट मल्टिपल बाय 2 डिजिट यासारखे मल्टिप्लिकेशन मुलं फक्त 6 सेकंदाच्या आत सोडवतात. त्यानंतर 2 डिजिट ॲडिशन सबट्रॅक्शन, 3 डिजिट ॲडिशन सबट्रॅक्शन मुलं खूप इझिली करतात. तसंच डेसिमल मध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन यासारखे उदाहरणार्थ मुलं इझिली करू शकतात. तर आपल्या इथे 100% अबॅकस कोर्स हा फक्त 4 लेवलमध्ये डिवाइड केला आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेरच्या ठिकाणी 7-8 लेवल असतात अबॅकस कोर्सच्या. तर तुम्ही ऑल इंडियामध्ये कुठेही बघा अबॅकस कोर्स 100% अबॅकस कोर्स हा फक्त 34 फॉर्म्युल्यांवरती रन होतो. तुम्ही कुठेही जावा, कुठे 30 फॉर्म्युले किंवा 35 फॉर्म्युले
नसणार आहेत. 100% अबॅकस कोर्स हा फक्त 34 फॉर्म्युल्यांवरतीच रन होतो आणि हा 34 फॉर्म्युल्यांवरचा अबॅकस कोर्स 100% अबॅकस कोर्स आम्ही 4 लेवलमध्ये डिवाइड केला आहे. हा कोर्स बाहेर 7-8 लेवलमध्ये डिवाइड करतात आणि तिथे एका लेवलची 2000 फीज 3000 फीज अशी असते. ठीक आहे, कारण तिथे लेवल जास्त असतात, ते लेवल वाढवल्यात म्हणून ते फीज जास्त घेतात असं असतं इथं. पण तसं नाही आमच्या इथे. इथे 100% अबॅकस कोर्स हा आम्ही फक्त 4 लेवलमध्ये डिवाइड केला आहे आणि एकूण 34 फॉर्म्युल्यांवरतीच अबॅकस कोर्स कम्प्लीट होतो आणि इथे 100% अबॅकस कोर्स होतो, तोही फक्त 4 लेवलमध्ये. त्यामुळे इथे तुमची वेळेचीही बचत होते आणि पैशाचीही बचत होते. दरवर्षी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन केले जाते. आपल्या कंपनी तर्फे दरवर्षी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी 5 सायकल बक्षीस म्हणून दिल्या जातात. जी स्पर्धा ठेवली जाते त्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी 5 सायकल ह्या बक्षीस म्हणून दिल्या जातात आणि 4थ्या लेवलमध्ये जो सर्वोत्कृष्ट विद्यार्थी असेल त्याला 5000ची स्कॉलरशिप दिली जाते. जो 4थ्या लेवलमध्ये जाईल आणि जो सर्वोत्कृष्ट विद्यार्थी असेल त्याला 5000ची स्कॉलरशिप दिली जाते. तर अबॅकस किट हे कसं असेल ते बघा. अबॅकस किट तुम्हाला कसं आम्ही प्रोव्हाइड करणार ते बघा. हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे स्टुडंट अबॅकस टूल आहे त्यामध्ये आणि आमचे 4 लेवल आहेत. तर 4 लेवलच्या ह्या 4 वर्कबुक आहेत आणि त्यासाठी वर्कबुक आणि हे टूल ठेवण्यासाठी ही सक्सेस अबॅकसची ही बॅग आहे. हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. हे अबॅकस किट आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते. त्यामध्ये स्टुडंट अबॅकस टूल आहे आणि 4 लेवलच्या 4 वर्कबुक आणि त्यासाठी ही बॅग असणार आहे. हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आम्ही तुम्हाला कुरिअर करतो. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा हे असं किट येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला पेरेंट्सना एक क्वेश्चन करते की जे मी तुम्हाला पहिल्यांदा अबॅकस बद्दलची माहिती सांगितली, अबॅकस बद्दलची माहिती जी तुम्हाला मी सांगितली आहे, पुन्हा जे ऍडिशन सबट्रॅक्शन करून दाखवले 1 डिजिट, तर त्यावरून तुम्हाला वाटतं का की हो खरंच या अबॅकसच्या कोर्समध्ये आपल्या मुलाला घातलं की खूप काही शिकण्यासारखं आहे या अबॅकस कोर्समध्ये, अजून खूप काही शिकण्यासारखं आहे असं वाटतं का या अबॅकस कोर्समध्ये? जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज येस म्हणून चॅट करा. जर नाही वाटत तर नो म्हणून चॅट करा. बरेचसे पेरेंट्स यस म्हणून चॅट करतायत की खरंच या अबॅकस कोर्समध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि अजून एक मला दुसरा क्वेश्चन असा करायचा आहे पेरेंट्सना की तुम्हाला असं वाटतं का की या स्पर्धेच्या युगात जर आपल्या मुलाने, आपल्या पाल्याने जर हा अबॅकसचा कोर्स कंप्लीट नाही केला तर आपला पाल्य, आपला मुलगा किंवा मुलगी या स्पर्धेच्या युगात टिकून राहील का जर हा अबॅकसचा कोर्स कंप्लीट केला नाही तर? असं वाटतं का तुम्हाला? खरंच तुम्हाला वाटतं का की या स्पर्धेच्या युगात तो टिकून राहील का जर हा कोर्स कंप्लीट केला नाही तर? जर तुम्हाला वाटतं हा अबॅकसचा कोर्स खरंच केला पाहिजे तर तुम्हाला येस म्हणून चॅट करा, नाहीतर नो म्हणून चॅट करा. बरेच पेरेंट्स येस म्हणून चॅट करतायत. तर आपल्या संस्थेची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण बघूयात. द सक्सेस अबॅकस अँड इंडिया, सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट इंडिया रजिस्टर्ड कंपनी आहे. ISO 9001 2015 प्रमाणित आहे. जॅक एन्स रजिस्टर्ड आहे. आपल्या कंपनीच्या शाखा ह्या महाराष्ट्र व गोवा राज्यात कार्यरत आहे. आणि इथे मला सांगण्यास आनंद होतो की आपल्या कंपनीची शाखा
ही कॅनडामध्ये सुद्धा आहे. आपल्या कंपनीची शाखा ही कॅनडामध्ये सुद्धा आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जास्त शाखा कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई, जालना, औरंगाबाद, लातूर, बुलढाणा व हिंगोली जिल्ह्यात आपल्या शाखा कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील नंबर 1 अबॅकस इन्स्टिट्यूट आहे. व्हाय सक्सेस अबॅकस? सक्सेस अबॅकस का केला पाहिजे बघा. द वेल नोन अँड रेप्युटेड इन्स्टिट्यूट इन अबॅकस. तर आमची कंपनी ही अबॅकस मध्ये ऑलरेडी नावाजलेली कंपनी आहे. द सर्टिफाईड अँड एक्सपर्ट ट्रेनर्स. इथे सर्व सर्टिफाईड आणि एक्सपर्ट ट्रेनर्स आहेत. मी स्वतः एक सर्टिफाईड आणि एक्सपर्ट ट्रेनर आहे. त्यानंतर 100% सिलेबस इन जस्ट 4 लेवल. तर इथे आपला 100% सिलेबस, 100% अबॅकसचा कोर्स हा फक्त 4 लेवल मध्ये कम्प्लीट होतो. जर तुम्ही बाहेर गेलात आणि बघितलात तर हाच कोर्स 7-8 लेवल मध्ये डिवाइड केला आहे. आणि तिथे रजिस्ट्रेशन फी 15,000 तुम्ही बघू शकता. 8 लेवल असतात, तिथे रजिस्ट्रेशन फी 1,500 किंवा 2,000 असेल. त्यानंतर एका लेवलची फी तिथे 2,000 असते. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर तिथे जर 8 लेवल असतील तर एका लेवलची फी 2,000 प्लस रजिस्ट्रेशन फी. तर हा कोर्स जवळजवळ 16 to 70,000 पर्यंत हा कोर्स जातो. तर हाच कोर्स 4 लेवल मध्ये डिवाइड केल्यामुळे इथे तुमची वेळेचीही बचत होते आणि पैशाचीही बचत होते. द 5 सायकल्स अवॉर्ड थ्रू द नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन. दरवर्षी आपली कंपनी नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन ठेवते. तर तिथे 5 सायकल बक्षीस म्हणून दिल्या जातात आणि 5,000 स्कॉलरशिप फॉर द एक्सलंट स्टुडंट इन 4th लेवल. आणि जो सर्वोत्कृष्ट विद्यार्थी असेल 4थ्या लेवल मध्ये त्याला 5,000ची स्कॉलरशिप दिली जाते. आणि इथे एक आपल्याला एक बोनस आहे. इथे सर्व पेरेंट्स आणि स्टुडंट्सना एक बोनस असा आहे की फ्री ट्रेनिंग ऑफ वैदिक मॅथ्स फ्री फॉर द फर्स्ट बॅच स्टुडंट. जे विद्यार्थी उद्या किंवा परवा म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी ऍडमिशन करतील, जे विद्यार्थी लवकरात लवकर ऍडमिशन करतील तर त्यांना वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्स त्या फ्री मध्ये शिकवल्या जाणार आहेत. अबॅकस कोर्स नंतर वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्स त्या फ्री मध्ये शिकवल्या जाणार आहेत. जे विद्यार्थी लवकरात लवकर ऍडमिशन करतील ते त्यांच्यासाठी हा बोनस आहे. अबॅकस कोर्स हा वेगळा आहे आणि वैदिक मॅथ्स हा कोर्स वेगळा आहे. पण तुमच्यासाठी ते बोनस आहे की वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्स त्या तुम्हाला फ्री मध्ये शिकवल्या जाणार आहेत जे फर्स्ट बॅचचे स्टुडंट असतील. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन करा. आणि अजून एक बोनस असा आहे की कॉम्प्लिमेंटरी प्रॅक्टिस अँड डाऊट क्लिअरिंग सेशन ऑन एव्हरी थर्सडे. सॅटर्डे आणि संडे हा तुमचा क्लास असणारच आहे. आणि अजून एक बोनस असा आहे की प्रत्येक थर्सडेला दर गुरुवारी आपलं डाऊट क्लिअरिंगचं सेशन असणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील, प्रॅक्टिस करताना कोणता डाऊट आला किंवा काही समजलं नाही तर ते पुन्हा आपण गुरुवारी एक लेक्चर ठेवणार आहोत. त्या लेक्चरमध्ये आपण सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. तर आपली लिमिटेड स्टुडंटची बॅच असणार आहे. तर लवकरात लवकर जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा लँडलाईन नंबर आहे ऑफिसचा, 7378512424. पुन्हा एकदा सांगते नंबर 7378512424. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा. धन्यवाद. ठीक आहे. बेसिक मॅथ्स मध्ये स्पेसिफिक टेक्निक. ओके स्वरा, मी तुला कॉल करते. ठीक आहे. वैदिक मॅथ्स मध्ये 2 टेक्निक आहेत, द स्पेसिफिक टेक्निक आणि जर्नल टेक्निक. तर द स्पेसिफिक टेक्निक ही काही ठराविक गणितांसाठी यूज केली जाते आणि जर्नल टेक्निक ही सर्व गणितांना यूज केली जाते. तर ती स्पेसिफिक टेक्निक आहे त्यातली बेस्ट मेथड आपण बघणार आहोत.
स्पेसिफिक टेक्निक मधली बेस मेथड आता आपण इथे शिकणार आहोत. टेन, 100 अँड 1000 हे बेस असतात. तर आपण मल्टिप्लिकेशन बघणार आहोत. 93 मल्टिपल बाय 97. तर हे बेसिक मॅथ्सच्या ट्रिक्सने कसं सॉल्व्ह करायचं ते आता आपण बघूया तिथे. तर फर्स्ट मेथड आहे बेसिक मॅथ्सच्यासाठी 93 आणि हे 97 हे त्याचा बेस आहे 100. ह्या 100च्या आसपास आहे. त्याचा बेस 100 आहे. त्यामुळे ही बेस मेथड आहे बघा. 100 बेस आहे त्यामुळे 100 लेस 93 आपला आन्सर असणार आहे 7. तसंच हे दुसरे डिजिट पण आपण लेस करून घेणार आहोत. 100 लेस 97 दॅट इज 3 आणि हे जे 7 आणि हे जे 3 आले ते आपण त्यांच्या डोक्यावरती लिहून घेणार आहोत. हे 7 लेस 7 आणि हे 3 लेस 3. ते का मी लिहिले लेस 3? 100 लेस 7 3 93 आणि 100 लेस 3 दॅट इज 97. ठीक आहे. हे मी लेस मध्ये लिहिले दोन्ही पण. त्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे यामध्ये 93 लेस 3. तर क्रॉस सबट्रॅक्शन करायचं आहे इथे. हे 93 लेस 3 करायचे आहे. क्रॉस सबट्रॅक्शन 93 लेस 3 दॅट इज 90. आणि हे जे 90 आले ते आपल्या 2 डिजिट मल्टिप्लिकेशनचे फर्स्ट 2 डिजिट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी स्टेप अशी आहे हे जे आपण 7 आणि 3 पहिल्या स्टेप मध्ये काढले जे आपण ह्या दोघांच्या डोक्यावरती लिहिले 7 आणि हे 3. ठीक आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 7 आणि 3. 7 मल्टिपल बाय 3 दॅट इज 21. बघा 7 मल्टिपल बाय 3 दॅट इज 21 आणि हे 21 आपले या 2 डिजिट मल्टिप्लिकेशनचे लास्टचे 2 डिजिट असणार आहेत. तर 93 मल्टिपल बाय 97 दॅट इज 9021. हे वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्स नुसार आपण काढणार आहोत. बघा तुम्ही कॅल्क्युलेटर वरती क्रॉस चेक करू शकता. तर अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. अजून एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत इथे. "94 मल्टिपल बाय 96. तर बघा याचा बेस 100 आहे म्हणून 100 लेस 94 दॅट इज 6. त्यानंतर दुसरे पण आपण लेस करणार आहोत 100 लेस 96 दॅट इज 4. ठीक आहे. आणि हे जे 6 आणि 4 आले ते आपण त्यांच्या डोक्यावरती लिहिणार आहोत. हे 6 हे पहिले लेस 6 कारण 100 लेस 6 दॅट इज 94 आणि 4 आपण इथे लेस 4 म्हणून लिहिणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी स्टेप काय करणार आहोत क्रॉस सबट्रॅक्शन 94 लेस 4 94 लेस 4 दॅट इज 90 आणि हे 90 आपण आपले पहिले 2 डिजिट असणार आहेत आपल्या मल्टिप्लिकेशनचे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आपण काय करणार आहोत जे पहिल्या स्टेप मध्ये जे आपण आन्सर काढलो आहोत 6 आणि 4 हे जे 6 आणि 4 आपण आन्सर काढलो आहोत त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत 6 into 4 दॅट इज 24
दॅट इज 24. हे आपले लास्टचे 2 डिजिट असणार आहेत. हे आपले लास्टचे 2 डिजिट असणार. तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण चेक करू शकता. 94 मल्टिपल बाय 96 दॅट इज 9024. ठीक आहे. तर इथे मी एक एक्झाम्पल तुम्हाला घालते, एक एक्झाम्पल तुम्हाला देते. ते तुम्ही बेसिक मॅथच्या ट्रिक्सने मला सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. मल्टिपल बाय 95. बघा 95 मल्टिपल बाय 95 हे तुम्ही मला बेसिक मॅथच्या ट्रिक्स यूज करा आणि सॉल्व्ह करा. आणि मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर चॅट करून सांगा. स्वरा व्हेरी गुड राईट आन्सर. शुभंकर व्हेरी गुड राईट आन्सर. वैदिक मॅथची ट्रिक्स यूज करा आणि सॉल्व्ह करा. साई व्हेरी गुड राईट आन्सर. अनु व्हेरी गुड राईट आन्सर. गुरुराज व्हेरी गुड राईट आन्सर. वेदांत व्हेरी गुड राईट आन्सर. जयमाला रुपाली देशमुख व्हेरी गुड राईट आन्सर. श्रेयस व्हेरी गुड. हर्ष व्हेरी गुड. अंजली व्हेरी गुड राईट आन्सर. अर्जुन व्हेरी गुड राईट आन्सर. ठीक आहे. मी एकदा तरी पण सॉल्व्ह करते. बाकीच्यांनी बघा मी एकदा सॉल्व्ह करून दाखवते. आपली पहिली मेथड आहे 100 बेस आहे, त्यामुळे 100 लेस 95 आन्सर असणार आहे 5. त्यानंतर पुन्हा आपलं 100 लेस 95 आपला आन्सर असणार आहे 5. आणि हे जे 5 आहे ते आपण त्यांच्या डोक्यावरती लिहिणार आहोत. लेस 5 लेस 5. त्यानंतर सेकंड स्टेप काय असणार आहे? क्रॉस सबट्रॅक्शन. 95 लेस 5 दॅट इज 90. हे पहिले 2 डिजिट आपला आन्सर असणार आहे आपल्या मल्टिप्लिकेशन. त्यानंतर तिसरी स्टेप काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन, जे आपण पहिल्या मेथड मध्ये काढलं आहे. 5 into 5 the 5 into 5 that is 25. हे आपले लास्टचे 2 डिजिट असणार आहेत. तर आपलं 95 मल्टिपल बाय 95 दॅट इज आन्सर आपला असणार आहे 9025. तर ह्या मी तुम्हाला काही टेक्निक्स मी दाखवल्या आहेत तुम्हाला. तर अशाच प्रकारच्या खूप बेसिक मॅथच्या ट्रिक्स आहेत ज्या आपण अबॅकसचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फ्री मध्ये शिकवणार आहोत आम्ही. कारण अबॅकसचा कोर्स हा वेगळा आहे आणि बेसिक मॅथचा कोर्स वेगळा आहे. तरी पण जे स्टुडंट्स लवकरात लवकर ऍडमिशन करतील तर त्यांच्यासाठी बेसिक मॅथच्या ट्रिक्स या फ्री मध्ये शिकवल्या जाणार आहेत. तर उद्या किंवा परवा लवकरात लवकर ऍडमिशन करा की लगेच मग आपल्या कंपनीकडून बुधवारी ही डिस्पॅच होतात आणि लगेच सॅटर्डे संडे पासून आपली बॅच सुरू होईल आणि लिमिटेड स्टुडंटची बॅच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन करा. या ऑनलाईन क्लासमुळे तुमची वेळेची बचत होते, पैशाचीही बचत होते. तसंच पेरेंट्सना आमच्या टीचर्सची शिकवण्याची पद्धती बघता येते की टीचर्सचं विद्यार्थ्यांना समजले का व्यवस्थित हे तुम्हाला बघता येतं. आणि टीचिंगची पद्धत, आमची शिकवण्याची पद्धत ही तुम्हाला बघता येते ऑनलाईन क्लासमुळे. आणि हा घर बसल्या क्लास, हा अबॅकसचा कोर्स घर बसल्या कंप्लीट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची कोणतीच स्थिती नाही. ठीक आहे. जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा.